दागदागिने सांभाळा, आपलं पाकिट सांभाळा आणि सुरक्षित घरी जा. काही लोकांनी भाऊबोलीचा त्याला स्वरूप दिलेलं आहे, पण तो भाऊबोलीचा नाहीये. राजाबद्दल मनाची भावना आहे ती सांगूच शकत नाही. लय छान वाटलेले मोठा गणपती दरवर्षी बसलेला असं या टाइमला उभा आहे महाराजांसाठी. सगळ्याच गणपती इथे खूपच छान आहे. मुंबईमध्ये जन्म गेलाय पण गणपती बघायला नव्हते आले तर खूप छान मूर्ती आहे गणपतीचं. छान बरं वाटतं. गणपती बाप्पा मोरया. मुंबई म्हटलं की गणेशोत्सव हे इथल्या परंपरेचं आणि संस्कृतीचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे आणि लालबाग परिसर हा संपूर्ण जगभर गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि तितकाच मानाचा, तितकाच भव्य आणि भक्तिभावाचं केंद्रबिंदू असणारा तेजुकाय राजा. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. आज आपण आलेलो आहोत तेजुकाया राजा सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट येथे. तेजुकाया गणेशोत्सव ट्रस्ट जी आहे ती 1950च्या दशकात लालबाग येथील तेजुकाया बिल्डिंग मधून या ट्रस्टची स्थापना झाली आणि आज इतक्या दशकांनंतरही या ट्रस्टची ओळख म्हणजे भक्ती, कलात्मकता आणि परंपरा अशी आहे. प्रत्येक वर्षी तेजुकायाचा राजा हा भाविकांसाठी एक खास आकर्षण घेऊन येतो. यावर्षी तर तेजुकायाचा राजाचा अवतार अगदी वेगळा आहे. 22 फुटांचा हा गणपती या मूर्तीची बाप्पा योद्धा अवतारात प्रकटला आहे. आणि एवढंच नाही तर या मूर्तीची खरी खासियत आहे ती म्हणजे या मूर्तीसाठी वापरलेलं असं हे साहित्य. कागद, गुंजाने नारळाची करवंट आणि नैसर्गिक रंग यांपासून हा जो योद्धा अवतार आहे तो साकारलेला आहे. आज आपल्या सोबत ट्रस्टचे सदस्य आहेत, त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत. तेजुकायाचा राजा जो आहे तो प्रत्येक वर्षी भाविकांच्या मनात स्थान निर्माण करत असतो. या वर्षी योद्धा अवतार निवडावा ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? भारतावरती संकट आले, कोरोना काळ झाला, त्या सगळ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपला बाप्पा त्यांच्या शुद्ध करण्यासाठी आपला बाप्पा विरोधाच्या बाप्पाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बाप्पाचे मोठे कान. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि विसर्जनाच्या दिवशी जे काही असतं की आपण स्वतः खांद्यावरून बाप्पाला घेऊन बाप्पाचं विसर्जन केलं जातं, त्याबद्दल या वर्षी काय म्हणजे जी संकल्पना आहे जी राजन झाड यांची म्हणजे राजन विठ्ठल झाड यांचे जे वडील होते त्यांनी ही संकल्पना पहिली अस्तित्वात आणली आणि ही परंपरा जी आहे ती हे साऊथ आफ्रिकन नाट्य आहे त्या ह्याच्याने बनवलेलं आहे. हे जे मुख जे आहे, कान, हे जे ललाट, कपाळ, ते त्या अनुषंगाने हे बनवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट हे सांगायचं म्हणजे की जेव्हा आम्ही विसर्जनाला जातो तेव्हा जवळजवळ जेव्हा आम्ही ट्रॉली समुद्रावर नेतो त्यावेळेस आम्ही जे भक्तगण आमचे जे भाविक आहेत, काही ते रहिवासी आहेत, जे गणसेवक आहेत, कार्यकारिणी आहेत, ही सगळी मिळून जे खांद्यावरती घेणार एकाच वेळेला ही परंपरा चालू आलेली आहे. जसं आपल्या घरच्या गणपतीला आपण जे पावित्र्य राखतो तसं पावित्र्य आम्ही राखायचा जास्त करून प्रयत्न करतो. यावर्षी आम्ही 59 वर्षे आणि यावर्षी गणपतीच्या रूपामध्ये यावेळी अवजलत गणपती चालले युद्धाला चाललेले आहेत. काही लोकांनी भाऊबोलीचा त्याला स्वरूप दिलेलं आहे, पण तो भाऊबोलीचा नाही आहे. याच्यामागे एक कथानक आहे आणि कथानक सत्य आहे. ही कल्पना राजन झाड यांच्या कल्पनेतून या ठिकाणी आलेली आहे की आज भारताला अनेक संकट आलेले आहेत. नाना तरी संकट आपल्याला सर्व माहिती असेल आणि त्या सर्वांचा नाश करण्यात कुठेतरी लोकांना योग्य न्याय मिळण्यासाठी आज तेजुकायाचा राजा या ठिकाणी प्रकट झालेला आहे. अगदी स्थापनेपासून आतापर्यंत तुम्ही पाहत आला आहात हा प्रवास. तर अगोदर जेव्हा स्थापना झाली तेव्हाचा तेजुकायाचा राजा आणि आता यामध्ये काय बदल घडतात? नाही, बदल नक्कीच आहे. तर त्या आम्हाला जे आम्ही मूर्तिकारांचे आम्हाला कथानक दिले होते त्यामध्ये पौराणिक असतील, सामाजिक असतील, असे कथानक होते आणि ते कथानक लोकांना जवळचे वाटायचे. कारण ही मूर्ती पाहिल्यानंतर ही कथानक कुठली आहे, मग कृष्णाची असो किंवा हुंडाबळीची असो, हे कथानक त्या टायमाला समजत होते. आता बाहुबली सारखा आमचा जो प्लॉट होता त्या टायमाला त्याला अनेक लोक मुलांना घेऊन यायचे तिकीट काढून, कारण तो बघण्याचा त्या मुलांना आवडायचा. पण त्यामागे ती जी गंमत होती ती गंमत त्या टायमाला प्रसंग अनुसरणाने होत असते. आणि यावर्षी जरा प्लॉट लोकांना समजायला कठीण गेला असेल, पण त्याच्या मागची काहीतरी चांगली भूमिका असेल असं मला वाटतंय. तेजुकाच्या राजाबद्दल काय सांगायचं? त्या राजाबद्दल मनाची भावना आहे ती सांगूच शकत नाही.
ते पाहिल्याबरोबर कुठेही आपण उभे राहिलो तर बाप्पा आपल्याकडेच बघतोय असं वाटतं. आणि इथे आल्याशिवाय आमचं मन भरत नाही. तेजू काय तोडल्यामुळे लोक इकडे तिकडे असे विस्तारले आहेत, पण कुठेही राहत असले तरी बाप्पासाठी आम्ही नेहमीच हजर असणार. प्रत्येक वर्षी येतो इकडे बघण्यासाठी. छान वाजतं इथे. मला स्टोरीची माहिती अशी इकडे स्थाळ होता, तर तुटल्यामुळे आता कोण राहत नाहीत, पण सगळे माणसं एकत्र येऊन इथे हा गणपतीसाठी खूप मोठी गोष्ट आहे यासाठी. खूप छान आहे बाप्पानी ह्या टाइमला वेगळा लुक आहे, त्यामुळे खूप छान वाटलं. हो दरवर्षी येते, पण दरवर्षी बसलेला असं ह्या टाइमला उभा आहे महाराजांसारखं. मी दरवर्षी येतो. आमचा जन्म इकडचा आहे, पण कारण काही कारणास्तव लांब जायला लागलं. त्याच्यानंतर आता दरवर्षी आम्ही इथे तेजूबाई मेंशनचं राजाचं दर्शन घ्यायला येतो. बघूनच खूप छान वाटतं, म्हणजे असे प्रसन्न वाटतं. दरवर्षी नवीन मूर्ती पाहायचा जो आनंद आहे तो आनंद घेण्यासाठीच आम्ही येतो. गेले 2015 पासून आम्ही दरवर्षी प्रमाणे येतो. लालबाग, गणेश गल्ली झाला, तेजू पाया झाला, काळा चौकी झाला, हे प्रत्येक मनोभावे दर्शन घेऊन जातो. बाप्पामध्ये म्हणजे मी पण पहिल्यांदाच आली, पण दर्शन छान झालं मस्तपैकी. बाकी काय नाही, सगळ्याच गणपती इथे खूपच छान आहेत. आज फर्स्टच टाइम आहे माझा गणपती बघायला यायला. याच्या आधी मुंबईमध्ये जन्म गेलाय, पण गणपती बघायला नव्हते आले कधी. कसं वाटतं तुला? काय भावना आहे तुझ्या बाप्पासाठी? खूप छान वाटतंय. म्हणजे बाप्पांना घरी बघण्यापेक्षा असं बाहेर बघण्यात खूप वेगळा आनंद आहे. मुंबईत 1975 सालापासून आल्यापासून या गणपतीचं दर्शन आणि कार्य करतो. मी लास्ट 7-8 वर्ष झालं. त्याच्या पहिल्यापासून मी येतो, पण माझ्या वाईफला घेऊन मी 60 वर्ष येतो. काय वाटतं तुम्हाला राजा? मूर्ती खूप सुंदर असते, दरवर्षी मूर्ती खूप मस्त असते. खूप छान मूर्ती आहे गणपतीचं, छान बरं वाटलं बघून. बाप्पा म्हणजे खूप छान आहे, मला खूप आवडला. आणि मेन म्हणजे त्याचं आता नवीन जे आहे, नवीन रूप पाहायला भेटलंय बाप्पाचे इकडे. कुठून आलात तुम्ही दर्शन? पुण्यावरनं पुण्यावरून तुम्ही मुंबईसाठी खास गणपती बघण्यासाठी आलेलो आहे. दरवर्षी येतो, येण्याचा प्रयत्न करतो, पण यावर्षी फॅमिलीला घेऊन आलोय. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं, खूप 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 आनंद झाला बाप्पाच्या दर्शनात. तर मंडळी, आपण गणेशोत्सवासाठी आलेल्या हजारो भाविकांची श्रद्धा पाहिली, ट्रस्टची सजावट पाहिली आणि व्यवस्थापनाची तयारी पाहिली. तर श्रद्धा, उत्सव यांचे अनोखं मिश्रण असणारा म्हणजे हा तेजूबाईचा राजा. इथे प्रत्येक भाविकाच्या मनात आपल्याला एक वेगळाच आनंद दिसतो. कॅमेरा पर्सन सुरेश पासी सोबत मी संचारी आगरकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई.